फिटनेस लेगसी जिमचे संचालक हबीब सय्यद आणि झिशान शेख यांच्यातर्फे हबीब क्लासिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून सर्वांनी सहभाग घेतला होता। हबीब क्लासिक 2024 या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। त्यात पॉवर लिफ्टिंग, डेड लिफ्टिंग, मास्टर बॉडी बिल्डिंग, विशेषतः दिव्यांग बॉडी बिल्डिंग, मेन्स फिजिक्स कॉम्पिटिशन आणि ओपन बॉडी बिल्डिंग अशा प्रकारचे स्पर्धांचा समावेश होता। स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या। लवकर पोहोचवर जायचंय। रिलॅक्स बॉडीवर फॉर पोज, कॉर्नर अँड राईट। Second pose. Relax body builder, relax body builder, relax. Fifth pose. Relax body builder. Last and final. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज थोडा कमी येतोय। आपल्या समोर जे बॉडी बिल्डर आहे ते आपण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे संजय चव्हाण, राजेंद्र सातपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक हसन सय्यद, श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक उपस्थित होते। पॉवर लिफ्टिंगच्या सर्व गटविजेत्यांना मेडल्स आणि प्रमाणपत्र देण्यात आली। ही स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन्ही वर्गांसाठी आयोजित करण्यात आली होती। यातील पहिल्या 3 विजेत्यांना रोख रक्कम आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली। तसेच मास्टर बॉडी बिल्डिंगच्या पहिल्या 3 विजेत्यांना रोख रक्कम आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली। त्याचप्रमाणे विशेषतः दिव्यांग बॉडी बिल्डिंगच्या पहिल्या 3 विजेत्यांना रक्कम आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली। मेन्स फिजिक्स कॉम्पिटिशनच्या विजेत्यांना जहास मंसूरी यांना सुद्धा रोख रक्कम आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली। ओपन बॉडी बिल्डिंगच्या सर्व गटातील विजेते आणि त्यापुढील विजेत्यांना रोख रक्कम आणि मेडल्स बक्षीस म्हणून देण्यात आले। ओपन बॉडी बिल्डिंगच्या अंतिम फेरीत पहिल्या 3 विजेत्यांना रोख रक्कम आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली, ज्यात सर्वोत्कृष्ट पोझरला अमीन अन्सारी यांना रोख रक्कम 5000, सर्वोत्कृष्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डरला आकाश टोकडे रोख रक्कम 3000 आणि हबीब क्लासिक 2024च्या विजेत्याला अर्थात मयूर शिंदे यास रोख रक्कम 25000 आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली। हबीब क्लासिक 2024 साठी असलेले प्रायोजक आणि समर्थक यांचे हबीब सय्यद यांनी आभार मानले। हम ने डेडलिफ्ट के लिए भी रखा था क्योंकि बॉडी बिल्डिंग में डेडलिफ्ट का कंपटीशन मोस्टली नहीं होता है, तो हम लोग ने उनके लिए भी 3000 वुमेन्स के लिए रखा और मेंस के लिए 3000 रखा। और कितने नगर से आए हैं और मालेगांव से आए हैं, जलगांव से आए हैं। स्टेट लेवल का 1/3 होता है। साल से ऑर्गेनाइज कर रहे हैं। इस साल पिछले साल से बहुत अच्छा हुआ है और इंशाल्लाह नेक्स्ट ईयर इससे भी अच्छा करने की कोशिश करेंगे। और नासिक में मोस्टली शोज नहीं होते हैं, बॉडी बिल्डिंग हो या फिर कोई भी स्पोर्ट्स का शो हो। हम लोग चाहते हैं, मैं एथलीट हूँ तो मैं सोचता हूँ कि बाकी एथलीट्स को भी कुछ प्लेटफॉर्म मिले करने के लिए। ऐसे नहीं है कि सिर्फ बॉडी बिल्डिंग, हम लोग डेडलिफ्ट भी रखा था, पावर लिफ्टिंग रखा था। नेक्स्ट ईयर और भी कुछ ऐड करेंगे। नेक्स्ट ईयर नेशनल, इंशाल्लाह नेक्स्ट ईयर नेशनल का कोशिश करेंगे जरूर। के लिए मैसेज मैं ये दूंगा कि बहुत सारे यंगस्टर्स है
क्योंकि मोस्टली मैंने देखे यंगस्टर्स ही है जो बहुत शौक करते हैं, फालतू शौक करते हैं। अभी हम लोग के सिटी में ही वो कुछ बहुत सारी जगह रेट भी गिरी थी, बट वो मैं चाहता हूँ कि लोग इस चीज से अवेयर रहे, बॉडी बिल्डिंग करें, क्योंकि ये हेल्दी स्पोर्ट्स है। आप खुद की हेल्थ मेंटेन रखते हैं सब चीजों से। बाळासाहेब पाठक यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले। त्यांनी आज उत्तर महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन केलं। उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील तरुणांना त्यांनी शरीर सौष्ठव केलेल्या मेहनतीचं जनतेसाठी प्रदर्शन करून एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे। आजच्या काळामध्ये बघितलं तर मोबाईलच्या जमान्यामध्ये तरुणाई सगळी व्यायामापासून दूर गेलेली। असं असताना हबीबभाई सय्यद, जिशान भाई यांनी अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रम राबवला आहे। स्वतः हबीबभाई सय्यद हे नाशिक श्री, उत्तर महाराष्ट्र श्री, महाराष्ट्र श्री, इंडिया श्री आणि मिस्टर युनिव्हर्स होऊन राहिलेले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो तरुण आज घडवले जात आहे आणि अशा तरुणाने एक चांगला कार्यक्रम घेऊन नाशिककरांना खूप चांगली संधी दिलेली, त्याच्याबद्दल शमीक सेहतर्फे मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो। मैं जिशान फिटनेस लेगेसी का संचालक। ये हमारा कंपटीशन हबीब क्लासिक पिछले 2 साल से किया जा रहा है। लास्ट ईयर डिस्ट्रिक्ट लेवल पे था, इस साल ये स्टेट लेवल पे था। इंशाल्लाह कोशिश है अगले साल ये नेशनल लेवल पर हो। काफी स्पॉन्सर्स है जिसने हम लोग को सपोर्ट किया है। दुआ है कि नेक्स्ट ईयर वो और भी अच्छे से सपोर्ट करेंगे और हमारे प्रोग्राम को नेक्स्ट लेवल पर लेकर जाएंगे। तो हमारे जितने भी स्पॉन्सर्स हैं उन सबके लिए थैंक यू, उनका दिल से शुक्रिया अदा करते हैं। आलेले मान्यवर, प्रायोजक, टीम फिटनेस लेजसीचे स्वयंसेवक गटातील सर्व सभासद, सहभागी बॉडी बिल्डर्स यांच्या समर्थनार्थ पुढच्या वर्षी देखील हबीब क्लासिक 2024 आयोजित केली जाणार आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।